तो स्वभाव असा असला पाहिजे. द पॉवर ऑफ सायलेन्स मध्ये, शांततेमध्ये आपण क्रांती खूप करू शकतो. जर तुम्हाला तुमची स्ट्रेंथ माहिती आहे, तुमची ताकद तुम्हाला माहिती आहे, की मी हे करू शकतो. जर मी हे करू शकतो, तर मला तिसरा, चौथा, पाचवा हा की पूर्ण या जगामध्ये मला बोलणारा किंवा थांबवणारा व्यक्ती, मी त्याला मी माझ्या आयुष्यामध्ये परवानगी का देतोय? माझ्या प्रगतीला थांबवण्यासाठी त्याला परवानगी मी का देतोय? आता काही वेळेस काय होतं, की आपण अ, चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करता आपल्याला अपेक्षित असतं, की आपल्याला कोणतरी चांगलं म्हणावं, की "हो, खूप छान काम केलं, हे काम केलं." अपेक्षा नका बाळगू. डोंट एक्स्पेक्ट फ्रॉम की बाबा समोरच्या व्यक्ती मला अवॉर्ड देईल किंवा चांगलं म्हणेल किंवा असं काही तसं काही. नाही, गरज नाहीये ना. आपण स्वतः जे काही केलं त्याच्यामध्ये गेले 4 वर्षापासून प्रयत्न करतोय, की यार मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचंय. मग माझ्या त्या 9-10 वर्षाच्या ज्या एक्सपिरियन्समध्ये, की माझ्या आज बॅचमध्ये आज 200हून जास्त लोकं आहेत. ते माझे हफ्त्यातून 2-3 लेक्चर्स माझे असतात. एक मोटिव्हेशनवरती असतात, एक आयुष्यावर असतात, लाईफवर असतात, फॅमिलीवर असतात, सर्व गोष्टीवर असतात. मग तेव्हा मला वाटलं, की यार मला एक मोटिव्हेशनल स्पीकर बनायचं आहे. तर मी त्या गोष्टीचं मी लोकांना नाही विचारलं. मी लोकांना विचारत बसलो नाही, बाबा मी कसा बनू, कसा बनू, कसा बनू? नाही. मी स्वतः सर्च केलं, स्वतः एक्झाम दिली, स्वतः ऑनलाईन फॉर्म मी भरून सर्व काही स्वतः केलं. अभ्यासही केला, खूप व्हिडिओजही पाहिले आणि सरानंतर अभ्यास झाल्यानंतर एवढा आश्चर्यचकित मला जो रिझल्ट आला 99% पडले मला त्याच्यामध्ये आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड मला सर्टिफिकेट आलं आणि सर्टिफिकेट आल्यानंतर मी एवढा आनंदी होतो. नंतर म्हटलं, दादा आपला हा प्रवास इकडे थांबला नाहीये, इकडे प्रवास सुरू झालेला आहे. खरा आयुष्याचा प्रवास आता सुरू झालेला आहे आणि पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करायची आहे. आज माझ्या जेवढ्या बहिणी ऐकतायत किंवा जेवढे माझे भाऊ ऐकतायत, मित्रमंडळीची जी पण असतील, आपल्या आयुष्यामध्ये आपण आनंदी आहोत. त्याच प्रकारे आपण ज्याला आनंद देऊ शकतो, चांगली गोष्ट आहे. आनंद देणं हे चांगल्या गोष्ट आहे. पण आपण आपल्या स्वतःच्या स्मृतीमुळे आपण
मध्ये मी म्हणतो, मला तुम्ही स्वतःहून DM करा, मला मला मेसेज करा किंवा माझ्या YouTube चॅनलवरती मेसेज करा, माझा WhatsApp नंबर मी टाकतो, सर्व काही करतो. मी नंतर जेव्हा माझा व्हिडिओ परत बघतो की बाबा मी कुठे चुकतो तर नाही आहे ना, तर मी निराश नाही होत. मी उलटा अजून त्याच्यापेक्षा चांगलं काय करता येईल ना, त्याच्याची दुसऱ्या दिवशी परीक्षा मला ती तयारी ठेवायची असते की मला उद्या काहीतरी चांगलं सांगायचं आहे. आणि आज नाही तर उद्या जसं आपण सर्वांना मोठं व्हायचंय, आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे. प्रगती होणार, पण प्रगती केव्हा होणार? शांत राहून, विचार करून, त्या गोष्टीला सातत्याने, कन्सिस्टंटली त्याला करणं, ह्याला ती प्रगती म्हणतो आपण. मी 10 दिवस जाईन, नंतर मग विसरून जाईन, ती प्रगती नाही. ते म्हणतो ना आपण छोटेसे गोल, शॉर्ट टर्म गोल्सवर खेळू नका, लॉंग टर्म गोल्सवर खेळा. माझ्या आयुष्यभरामध्ये ही गोष्ट नामांकित झाली पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे, या व्यक्तीने जे सांगितलं होतं त्या व्यक्तीने एवढे एवढे वर्ष केलं म्हणजे केलं. ही मुलगी बोलली होती की मला हे बनायचंय ते बनायचं, तिने बनवून दाखवलं. हे करताना आपला आवाज जास्त नाही, हे लोकांना कळलं नाही पाहिजे आपण काय करतोय. शांततेत करा, एकट्यात. जय महाराज.